दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राणी लक्ष्मी मंडळ पुणे यांच्या वतीने हेमंत व्याख्यानमाला आयोजित केली गेली होती। यावर्षी सागर लिमये यांचे व्याख्यान शिवजयंतीनिमित्त आयोजित केले होते। विषय होता शिवछत्रपती कुलोपासक व श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे अर्थात बाजीराव पेशवे। या व्याख्यानाविषयी आपण अधिक माहिती घेऊया आणि ह्या संस्थेच्या विश्वस्ताशी सुद्धा थोडी मुलाखत करूया। नमस्कार, मी नमस्कार, नंदिनी सर देशपांडे विश्वस्त। मी सरिता लिमये विश्वस्त। मी मीना कुलकर्णी कार्यकारी विश्वस्त। मी मीना मराठे विश्वस्त राणी लक्ष्मी मंडळ। मी शुभदा फडीलकर विश्वस्त। मी अंजली जोगळेकर विश्वस्त। रंजनी पेठे। महावर्षी दुःखमातुर्या काले वर्षतु पर्जन्या सस्यशालिनी देशोऽयं शोभरहिता सज्जना सन्ति निर्भया। शिवाजी महाराजांच्यावर जिथे व्याख्यान दरवर्षी म्हणजे आता मंडळाला 65 वर्ष होत, 65 व्याख्यान शिवाजी महाराजांच्या झालेली आहे। वेगवेगळे पैलू त्यांचे आता 54 साली आम्ही काही नव्हतो, आम्ही 80 साली कामाला सुरुवात केली, पण तिथून पुढे असं इतके वर्ष शिवाजी महाराजांच्याबद्दल ऐकलं। इतकी वर्ष शिवाजी महाराजांच्याबद्दल ऐकल्यानंतर यंदा असं वाटलं की अनेक पैलू त्यांचे आपण ऐकलेले आहेत, अभ्यास केले आहेत, तर यंदा त्यांना आदर्श मानणारे पुढे मराठी साम्राज्याचा विस्तार करणारे थोरले बाजीराव पेशवे यांच्याबद्दल ऐकावं आणि म्हणून आज त्या थोरले बाजीराव पेशवे यांच्यावरती आज व्याख्यान आणि ते द्यायला सादरीने आलेले। पण व्याख्यान सुरू करण्यापूर्वी शिवाजी महाराजांचं स्मरण म्हणजे रामदासांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल काय लिहिलं, एक एक त्यांचा शब्द म्हणजे एक एक गुण आहे, तर तेवढं थोडंसं नंदिनी वाचेल आणि मग त्यांची ओळख करून मी सुरू करेन। मी नंदिनी सर देशपांडे। शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलायचं तर ते आपलं कामच नाही, म्हणून समर्थ रामदासांनी त्यांच्याविषयी जे लिहिलेलं आहे ते मी फक्त वाचायचा प्रयत्न करते। निश्चयाचा महामेरू बहुतलरांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जलपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा। हा शब्द फार महत्वाचा आहे। आचारशील विचारशील ज्ञानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळ ठाई या भूमंडळ ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिता कित्येकांची धाक सुटला कित्येकांची आशय झाला शिवकल्याण राजा। बाजीराव बल्लाळ पेशवे यांच्यावर तुम्ही बोला असं त्यांना सांगितलं आणि त्यांनी आमची मान्य केली। आता महत्वाचं काय की आम्हाला त्यांची ओळख करून द्यायची। सागर लिमये आता त्यांना परत आपल्याकडे त्यांना नाशिकला त्यांचे व्याख्यान झालेलं होतं, गेल्या ठिकाणी त्यांचे व्याख्यान होता आणि मुख्य म्हणजे कर्तृत्ववान आईचा कर्तृत्ववान मुलगा ही महत्वाची ओळख आहे। शेवटी आपण म्हणतो ना की जिच्या हाती पाण्याची दोरी जगाला उद्धार देखील माहीत नाही, परंतु आपल्या मुलांना ती गुण देत असते। तर अशा त्या सरिता लिमये यांचा मुलगा तो शिक्षण त्यांचं MSc कॉम्प्युटर झालेलं आहे, MSc कॉम्प्युटर सायन्स
सध्या त्या IT क्षेत्रात नोकरी करतात. आता मला ह्याच्यामध्ये काय सांगायचं की अजून मी त्यांची पुढची ओळख करून देणार. त्याच्यानंतर एक मात्र मला अतिशय महत्त्वाचं वाटतं ते तुम्हाला पटेल. ते आता ते कसे आहे, तबला विशारद आहे, तबला वाजवण्याचे म्हणजे विशारद घेतलेले गायक आहेत, शॉर्ट फिल्म आणि नाटकात त्यांनी आतापर्यंत अभिनय केलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा ते पवऱ्यात शिकता आणि करता सुद्धा. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं की मराठ्यांचा इतिहास आणि त्याचे अभ्यासक ते आहेत आणि व्याख्यान सुद्धा देतात. आता मला ही एवढे म्हणजे IT क्षेत्राचं म्हणून माझ्या ओळख वाचली तर मला जाणवलं की याचं महत्त्व म्हणजे कुठल्या दृष्टीने महत्त्व आहे की IT क्षेत्राचा माणूस पौरात्य करतो, पण पौरात्य करणारा माणूस IT क्षेत्रात आहे. सर्वप्रथम राणी लक्ष्मी मंडळ त्याचे सर्व विश्वस्त, सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते आणि जमलेल्या सगळ्या सभासदांचे मी आभार मानतो की मला आज या ठिकाणी माझं मत मांडण्याची तुम्ही संधी दिली. आजचा विषय जो आहे त्या विषयाबद्दल नुसतं वाचून उलगडा होत नाही, त्याच्याबद्दल मी पुढचा तासभर बोलणार आहे. आणि त्या विषयामध्ये दोन जे युगपुरुषांबद्दल नावं त्या युगपुरुषांची आलेली आहेत त्यांचा परस्पर संबंध काय, कारण एकाचा कारकीर्द अतिशय भिन्न होती, दुसऱ्याची कारकीर्द पण भिन्न होती. त्यामध्ये वेळेचा अंतर, वर्षांचा अंतरही भरपूर होतं. पण विषय जो आहे की शिवछत्रपती कुलोपासक श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे या दोघांमध्ये जो संबंध आहे त्याबद्दल मी पुढचा तासभर तुम्हाला सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण बोलायला गेलं तरी आपले शब्द तुकडे पडतात. यांच्या आयुष्य पटलावर एक बारीक नजर टाकायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपली मती गुंग होते. एक सामान्य माणूस ते युगपुरुष असा त्यांचा जो प्रवास आहे, तो प्रवास आता मी आतमध्ये होतो तेव्हा सुद्धा एक दोन जणांबरोबर चर्चा होत होती. त्या सुद्धा आम्हाला म्हणाल्या की अनेक वर्ष आता अनेक लोकांनी महाराजांबद्दल सांगितलेलं आहे, बोललेले आहे, पण तरी सुद्धा असं कुठेतरी आपल्याला वाटतं की काहीतरी गोष्ट अजून आहे जी उलगडायची बाकी आहे. आयुष्याचा जर तुम्ही विचार केला तर जन्मापासून ते त्यांच्या मृत्यू समयपर्यंत तो जो काळ होता तो काही फार नव्हता. म्हणजे सामान्य एखाद्या माणसाच्या आयुष्याबद्दल आपण विचार करायला गेलं तर 50 वर्ष हा काही काळ नाही. 50 वर्षामध्ये माणूस काय करू शकतो? आता सध्या 50 वर्षामध्ये नोकरी संपून माणूस रिटायर होतो, एखाद दोन फ्लॅट घेतो, बस एवढंच करू शकतो. 50व्या वर्षापर्यंत आपण दुसरा काही विचारही करत नाही करायचा. पण त्या 50 वर्षामध्ये त्या युगपुरुषांनी जे करून ठेवलं त्याच्याने केवळ महाराष्ट्राचा नाही, भारताचा नाही तर जगाच्या इतिहासालाही त्याची नोंद घ्यायची गरज पडली. इतकं थोर कार्य त्या माणसाने केवळ 50 वर्षामध्ये करून टाकलं. आता प्रार्थनेनंतर अण्णास्वामींची काही वाक्य त्यांनी सांगितली, पण त्याच्यामध्ये निश्चयाचा महामेरू या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी सांगितलेल्या आहेत, या प्रत्येक एक गोष्ट आपण उचलून त्यांचा आदर्श आपण बाळगला आणि त्या गोष्टींप्रमाणे आपण वागायचा प्रयत्न केला. छत्रपतींसारखं कोणी होणं शक्य नाही, पण त्यांच्या आदर्शाप्रमाणे वागायचा प्रयत्न केला तर आपण आपल्याला आणि आपल्या समाजाला सुद्धा नक्कीच काहीतरी देऊन जाऊ शकतो. निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू म्हणजे एखाद्या गोष्टीचा निश्चय केला की तो महामेरू सारखा असावा, तो निश्चय डगमगू नये, त्याच्यासाठी पूर्ण तयारी करावी. जनांचे आधार हो म्हणजे फक्त स्वतःबद्दल, स्वतःच्या कुटुंबाबद्दल विचार न करता ती विचाराची जी व्याप्ती आहे ती आपण अख्ख्या समाजापर्यंत वाढवली पाहिजे. अखंड स्थितीचा निर्धार म्हणजे याला आपण कॉन्फिडन्स लेवल म्हणतो, आत्मविश्वास, तो इतका प्रचंड असणं की त्या आत्मविश्वासावरच अर्ध्या गोष्टी करून जातात. शेवटचे जे दोन शब्द आहेत श्रीमंत योगी, याला भयंकर महत्व आहे. श्रीमंती कसली? ती पैशाची श्रीमंती नाही, ती श्रीमंती होती कर्तृत्वाची. आणि योगी हा वृत्तीने योगी होता तो, म्हणजे कर्तृत्वाची श्रीमंती पण वृत्तीची फकीरी, म्हणून त्यांना म्हणलेलं आहे महाराज समर्थ अण्णास्वामींनी की श्रीमंत योगी. महाराजांचं समर्थ अण्णास्वामींचं हे जे पत्र आहे, त्या पत्रामध्ये त्यांनी संभाजी महाराजांना उद्देशून शिवाजी महाराजांबद्दल या गोष्टी सांगितलेल्या होत्या. 1682 सालचं ते पत्र आहे. त्या पत्रामध्ये प्रत्येक एक एक शब्द आणि शब्द वाचण्यासारखा आहे. म्हणजे त्याच्या काही पंक्ती आता तुम्ही वाचून दाखवल्यात, पण ते अख्खं पत्रच वाचनीय आहे. महाराजांनी मराठी भाषेला एक नवीन दिशा देण्याचं, एक ऊर्जित अवस्था देण्याचं कामही महाराजांनी केलेलं होतं. आता राष्ट्र हित करायचं असेल, राष्ट्र चालवायचं असेल, त्या राष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर त्या राष्ट्राच्या सगळ्या अंगाचा विचार व्हायला पाहिजे.
त्यावेळेस परिस्थिती अशी होती की 300-400 वर्ष ही बाहेरच्या आक्रमणांमध्ये गेल्यामुळे इथली स्थानिक भाषा, त्या स्थानिक भाषेत असलेलं साहित्य, रोजच्या वापरात येणारी स्थानिक भाषा या सगळ्यांचं महत्व हे कमी झालं होतं. फारसी भाषा, उर्दू भाषा यांचा व्यवहारातही त्यांचा उपयोग होत होता. महाराजांना हे नको होतं. आपल्या देशासाठी, स्वतःच्या लोकांसाठी हे स्वराज्य करतोय, त्यामुळे इतकी छोटी गोष्ट असते की रोजच्या दळणवळणामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आपली भाषा वापरली गेली पाहिजे. हे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे या दोन्ही पराक्रमी युद्धाची तुलना न करता दोघांनाही समान व साम्य न्याय देण्याचा प्रयत्न लिमये यांनी प्रामाणिकपणे केला. रणनीती व राजनीती यावर अचूक विश्लेषण सागर लिमये यांनी मांडले. दोघांच्यातही महान कार्याला त्यांनी समान व्याख्यानातून न्याय दिला. स्वराज्य निर्मिती करून शिवरायांनी औरंगजेबाला दिलेला इशारा आणि औरंगजेब आणि निजामशहाला बाजीराव पेशव्यांनी दिलेला लढा याचा अभ्यासपूर्वक इतिहास त्यांनी सांगितला. दोघांच्यातील युद्धनीती, पराक्रम, गुप्तहेर नेमणे, रणकौशल्य, अचूक निर्णय, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास याच्यासह दोघांच्यातली दूरदृष्टी, स्वराज्य हे सुराज्य व्हावे ह्यासाठी केलेले प्रयत्न त्यांनी अचूकपणे आणि अभ्यासपूर्वक मांडले. पालखेड भोपाळ युद्ध यशस्वी पार पाडणारे बाजीराव पेशवे यांच्याविषयी त्यांनी त्यावर सविस्तर माहिती दिली. व्याख्यानमालेच्या शेवटी प्रेक्षकांचे प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला आणि त्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाला अचूक आणि अभ्यासपूर्वक उत्तरही लिमये यांनी दिली. या प्रश्नोत्तरावरून हेही लक्षात येतं की आलेला श्रोतावर्ग हा फक्त श्रोता नसून इतिहासप्रेमी होता आणि त्यांना शिवाजी महाराज आणि पेशव्यांबद्दल आदर आणि अभिमानी होता. कराडचा इतिहास कवेत घेणारा असा असायला बाजीराव विषय ठेवला होता आणि त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांची धोरणं किंवा त्यांनी केलेल्या लढाया आणि बाजीरावांनी केलेल्या लढाया या किती साम्य आहे ते, आणि दोघांचा म्हणजे स्वभाव तसाच असल्या कारणाने कशा लढाया जिंकल्या, गनिमी कावा किंवा शत्रूच्या गोटातली सगळी माहिती अगोदर आपण माहिती करून घेणं आणि मग युद्ध खेळणं आणि शत्रूला पराभूत करणं, हे बरंचसं साम्य ह्या दोघांच्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे ह्या त्याच्यात कसं होतं ते त्या व्याख्यानात सांगितलं. पण मी म्हटलं तसं की बाजीरावांच्या पासून ते शेवटचे बाजीराव म्हणजे निमित्त झालं थोरल्या बाजीराव पेशव्यांचं. आणि तुम्ही प्रश्न विचारता आपण 1818 पर्यंत थांबलो आणि त्या सगळ्या प्रश्नाला उत्तर जे विवरण केलं, म्हणजे इतिहासाचा किती अभ्यास असायला पाहिजे ह्या व्यक्तीचा ते आपल्याला कळलं. आणि म्हणून म्हटलं की बाजीरावांच्या पासून ते शेवटच्या बाजीरावापर्यंत सगळा इतिहास कवेत घेणारा असं हे व्याख्यान होतं. ते त्यांच्या कार्य बाहुल्याचं त्याच्याबद्दल त्यांचे आभार, धन्यवाद आणि मंडळातर्फे आणि परत एकदा आपण त्यांना आज आपण इथे राणी लक्ष्मी मंडळ यांच्यातर्फे एक व्याख्यान आयोजित केलं होतं. विषय असा होता बाजीराव पेशवे यांचा खरा विषय होता, पण शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे या दोघांनी, त्या दोघांमधलं जे साम्य होतं, त्या साम्य, त्यांच्या लढाया, त्यांचे विचार हे सगळे कसे एकमेकाला पूरक होते आणि त्यातनं कसा पुढे गेला हा प्रवाह सागरने अतिशय सुंदर दाखवला. सागर लिमये आणि माझी ओळख गेल्या अनेक वर्षांची आहे. तो अतिशय सुंदर बोलतो. त्याचे अनेक गोष्टी, अनेक ह्या बैलांनी ओळख करून देताना मी मोजला, त्यामुळे माझा प्रत्येक वेळेला काउंट असतो. त्याची ओळख करून देताना 8 पॉईंट आले पाहिजे. ते 8ही पॉईंट ज्यांनी ओळख करून दिली त्यांनी नक्कीच सांगितले आणि त्या 8ही पॉईंटचा तो खरोखरच तेवढा प्रगल्भ त्याचा अभ्यास आहे आणि त्याची अशीच व्याख्यानमाला या मंडळातर्फे घेणार असं त्यांनी सांगितलं. हा उपक्रम देखील खूप छान आहे आणि हेमंत व्याख्यानमाला नावाने असल्यामुळे मला जरा अटॅचमेंट, म्हणजे माझं नाव हेमंत असल्यामुळे मला जर असं वाटलं तर
या व्याख्यानमालेचं आयोजन आपण नक्की करा. त्या आयोजनामध्ये आपल्याला जर काही माझ्याकडनं मदत हवी असेल तर मी नक्की करायला तयार आहे. आणि एवढं मी माझे विचार सांगून थांबतो. नमस्कार, मी राधिका मराठे. आजचं जे व्याख्यान होतं राणी लक्ष्मी मंडळात बाजीराव पेशवे यांच्यावर, ते अतिशय सुंदर झालं. सागर लिमये यांनी अतिशय छत्रपती शिवाजी महाराज जसे त्यांच्या पैलू होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे पैलू होते तसेच बाजीराव पेशव्यांचेही होते. हे फार कमी जणांना, म्हणजे आमच्यासारख्या तरुणांना फारच कमी माहिती आहे. ते त्यांनी अतिशय छान उत्तम प्रकारे अगदी उलगडून सांगितलं. आणि त्याचबरोबरीने एक प्रेरणा असते ना, की जशी आपण शिवाजी महाराजांकडनं मिळवतो तशीच आता पुढे पेशव्यांकडे बघण्याचाही आमचा जो दृष्टिकोन आहे, जो तरुणाईचा आहे, तो बदलेल यांच्या व्याख्यानातून. हे मला नक्कीच असं वाटतं, म्हणजे नक्की माझा तरी बदलेल हे मी इथे सांगू इच्छिते. नमस्कार, नंदिनी सरदेश पांडे, राणी लक्ष्मी मंडळाची विश्वस्त आहे मी. आणि आमच्या मंडळाच्या दृष्टीनं आज अतिशय आनंदाचा क्षण आहे की इतिहासतज्ञ सागर लिमये यांनी पेशवे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातली साम्यस्थळं सांगितली. असं कुठलंच व्याख्यान क्वचित ऐकायला मिळालं, पण ही साम्यस्थळं अत्यंत योग्य मार्मिकपणे सांगण्यात सागर लिमये यांचा फार मोठा वाटा आहे. आणि हे कार्य त्यांनी प्रत्येक ठिकाणी करावं एवढ्या शुभेच्छा देऊन मी माझा मनोगत संपवतो. माझं नाव नीता साठे. जे रामदासांनी शिवाजी महाराजांना पत्र पाठवलं होतं, सागर लिमये यांनी हेच सांगितलं की त्या पत्रातले प्रत्येक गुण आपल्यात आणले समाज बदलेल. म्हणजे ऐकण्यापेक्षा माणसातला बदल हा जास्त आवश्यक आहे समाज बदलण्यासाठी. इतिहास एवढ्यासाठीच ऐकायला पाहिजे की आपल्यात तो बदल घडला पाहिजे. आणि त्यांनी जे काही थोरले बाजीराव आणि यांची दोघंही किती समत्व किंवा समविचाराचे होते हेही त्यांनी त्यात सांगितलं. आणि अशा तऱ्हेने जे पेशवे कर्जबाजारीत का झाले याचंही कारण त्यांनी सांगितलं. आणि हे सगळं ऐकल्यावर पेशव्यांबद्दल असलेले गैरसमज आमचे तरी दूर झाले असे सगळ्यांचे होते. आणि यांनी आपल्या जे त्यांचं ज्ञान आहे ते आणखी सगळ्यांना द्यावं असं मी म्हणते. सविता लिमये, राणी लक्ष्मी मंडळाची विश्वस्त. सागर लिमयेंचं आज आम्ही व्याख्यान ठेवलं होतं शिवाजी महाराजांनिमित्त आणि पेशव्यांवर. ते व्याख्यान अतिउत्तम झालं. मुख्य म्हणजे शिवाजीची जी आपल्याला राजनीती माहिती आहे पण सामाजिक नीती माहिती नाही, ती आपल्याला इथे छानपणे समजून घेता आली. मुख्य म्हणजे मराठी राज्यकोश, मराठी भाषा राज्यकोश त्यांनी तयार केला आणि त्याच्यात कोणपण समितीत होते तेही आपल्याला त्यांनी सांगितलं. दुसरा म्हणजे पेशवे कर्जबाजारी का झाले आणि त्याचं शिवाजी महाराजांनी त्यांना जे जबाबदारी सोपवली होती ती त्यांनी पेशवे घराण्याने शेवटपर्यंत पाळली. आणि मग पेशवे घराणं कर्जबाजारी आहे जे उठवलं गेलं ते कशा पद्धतीने चुकीचं आहे हेही जाणून घेता आलं. आणि सागर लिमयेंचं व्याख्यान उत्तम झालं. असेच त्यांच्या अनेक व्याख्यानं मनातल्या शंका सर्वांच्या नाहीशा हो. आणि छत्रपती हा शिवाजी महाराज ही जय जे आपण म्हणतो, बाळाजी विश्वनाथांपासून जे पेशवे घराण्याला शिवाजी महाराजांचा जो वारसा लाभला आहे तो उत्तम प्रकारे पुढे चालवण्याचं सर्वांना सामर्थ्य येऊ याच्याकरता आपण मनापासून आपल्या प्रजेला, साधकांना उत्तम तऱ्हेने मार्गदर्शन करो अशी माझ्या मनापासूनची इच्छा. नमस्कार, मी अंजली जोगळेकर. मी प्राणलक्ष्मी मंडळाची विश्वस्त आहे. आज आमचे सागर लिमये यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं. विषय होता बाजीराव पेशवे, थोरले बाजीराव पेशवे. मला असं सांगायचं होतं की शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना बराच माहिती आहे, पण थोरल्या माधवराव पेशवे ह्या किंवा बाजीराव पेशवे हे पुढची जी पेशवाई आहे त्याच्याबद्दल फार लोकांना माहिती नाही किंवा ते सुद्धा त्यांनी मराठा साम्राज्य किती वाढवलं आहे आणि किती टिकवलं ह्याच्याबद्दल माहिती, फक्त माहिती आहे की आपलं मराठी राज्य वाढलं, पण कशा तरीही त्यांना प्रॉब्लेम्स आले, काय आले, तो इतिहास काय आहे हा पण शिवाजी महाराजांचा इतिहास जसा माहिती आहे तसा हा सुद्धा इतिहास सगळ्यांना
माहिती असणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मला सागर लिमये यांचं भाषण अतिशय आवडलं. अशा तऱ्हेची वारंवार भाषणं सगळीकडे व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आजकालच्या लहान मुलांना जे इतिहास काय आहे, आपला इतिहास पहिली गोष्ट म्हणजे बराचसा लपवलाच गेला, त्यातनं जो माहिती आहे तो अर्धवट माहिती आहे. त्यामुळे आता व्यवस्थित पूर्ण महाराष्ट्राचा तरी इतिहास आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्या दृष्टीने आज सागर लिमये यांचं भाषण फारच सुंदर झालं आणि अशीच भाषणं अनेक त्यांची व्हावी. आणि जसं शिवाजी महाराज बाबासाहेब पुरंदरेंनी आपला महाराष्ट्र शिवाजीमय केला. मी राणी लक्ष्मी मंडळ सदाशिवपेठ कार्यकारी विश्वस्त आहे आणि आमची व्याख्यानमाला नुसते व्याख्यानमालाच नाही तर आमचे मंडळात अनेक कार्यक्रम आहेत आणि त्याच्यापैकी हा एक कार्यक्रम व्याख्यानमाला असतो तो. आणि त्याच्यामध्ये आज सागर लिमयेंनी एक पुष्पक मुटलेलं आहे आणि अतिशय सुंदर आहे. मला त्यांची ओळख म्हणजे मी सुरुवातीला करून दिली, पण मला त्यांचं कौतुक असं वाटलं की IT क्षेत्रातला माणूस पौराहित्य करतो इतकंच नाही तर परत शिवाय तो निरनिराळ्या प्रकारच्या भिन्न प्रकारच्या ह्याच्यामध्ये क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवतो. आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आज त्यांचं जे काही व्याख्यान झालं शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त की बाजीराव पेशव्यांवर आम्ही सांगितलं की आम्ही कळ घातली की ते बोला म्हणून. आणि खरोखर त्यांच्या व्याख्यानातून आम्हाला असं कळलं की अनेक समज आणि विशेषतः गैरसमज हे अतिशय आम्ही दूर झालेले आहेत. आणि आमच्या पुढच्या पिढीला म्हणजे आमचं वय आता असं आहे की आम्ही पुढच्या पिढीला म्हणजे आमच्या हातात एक आव्हानात्मक अशा प्रकारचं आमचं वय आहे. त्याच्यामुळे पुढच्या पिढीला आम्ही नक्कीच यांचा जे काही विचार आहेत आणि हा तरुण माणूससुद्धा एवढे विचार पुढे पोचवतो तर आम्ही सुद्धा नक्की ते विचार त्यांची पुढे पोचवू. आणि आजच्या या राणी लक्ष्मी मंडळातर्फे आम्ही त्यांचे आभारी मानतो खूप. आणि परत अशा प्रकारचे व्याख्यान मला जेव्हा होईल तेव्हा आम्ही जरूर पुढचा इतिहास विशेषतः पुढच्या समाजाला पुढच्या पिढीला जो काही अज्ञात इतिहास आहे तो ज्ञात करून द्यायचं कर्तव्य आम्ही राणी लक्ष्मी मंडळातर्फे आम्ही कर्तव्यकृती म्हणून बजावू हे आश्वासन मी तुम्हाला विश्वस्त या नात्याने नक्की देणार आहे.